मुळामुठा कॉरिडॉर संदर्भात आणि नुकसानग्रस्तांविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. सविस्तर ऐकूयात. मी बरोबर एक आठवड्यापूर्वी इथे येऊन गेलो होतो आणि पाणी होतो. तुम्ही जरा सेट झाला की सांगा मला. सगळे सेट झाले नागरिकांना पुढे येऊ दे. बोलू द्या साहेबांना. त्याप्रमाणे माझी कालच थोडा मोठा हा जो कॉरिडॉर जो आहे यातल्या इलिगल गोष्टी बाजूला सारणे काढणे त्याचं काम त्वरित आत्ता सुरू झालेलं आहे. दुसरा विषय होता की रिडेव्हलपमेंटचा, आणि रिडेव्हलपमेंटचा विषय अडला होता. फक्त तुम्हाला FSI मिळत नाही या गोष्टींसाठी कोणी तिथे रिडेव्हलपमेंट करायला येणार नाही, परंतु या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा FSI वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की इथे जर FSI वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल. आणि त्या प्रकारची पावलं मला असं वाटतं एक पुढच्या आठवड्याभरामध्ये घेतली जातील. त्याप्रमाणे तुमच्या इकडची सगळी रिडेव्हलपमेंट, इथे जवळपास 3 लाख नागरिक राहतात, तर या नागरिकांसाठी म्हणून ती रिडेव्हलपमेंट थोडी होईल. तिसरा विषय होता तो म्हणजे तुमची जी वाहनं आहेत, जी वाहनं या पाण्याखाली गेली आणि इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स देत नाही आहेत, तर कालच मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितलेलं आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बोलून घ्यायचं आहे आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत ज्याचा इन्शुरन्स लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे त्या सर्व नागरिकांना देण्यासाठी म्हणून. आणि मुळामुठा रिव्हरफ्रंटचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामधले जे तज्ज्ञ नागरिक आहेत यांची एक समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होईल, पुढची डेव्हलपमेंट होईल. तोपर्यंत ती होणार नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून कालच ऑर्डर पण दिली गेलेली आहे. तर त्याच्यामुळे या 4-5 गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत. जी 2 मुलं गेली, ज्यांना शॉक बसला आणि 2 मुलं गेली, त्या 2 मुलांसाठी म्हणून आता जी मुलं गेली ती काही बिचारी परत नाही येऊ शकत, परंतु त्यांच्या घरच्यांसाठी मदतीसाठी म्हणून प्रत्येक 2 घरांमध्ये 10-10 लाखाचा चेक कालच मुख्यमंत्र्यांनी पाठवला आहे. तो आज कलेक्टरकडे जाईल आणि कलेक्टर त्यांच्यापर्यंत तो चेक त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. त्याचबरोबर त्यातला एक जो त्यांचा भाऊ होता जो बरोबर तिकडे होता त्याला देखील सरकारी कुठच्यातरी खात्यामध्ये नोकरी संदर्भामध्ये त्याचा पण विषय हा काल मार्गी लागलेला आहे. एवढी माहिती देण्यासाठी म्हणून फक्त एवढा मी आपल्यापर्यंत आलो, दुसरं मला काही सांगायचं नाही. ठीक आहे, धन्यवाद. राज ठाकरे 288 जागा स्वतंत्रपणे लढणार आहेत. त्यांची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड देवाणघेवाणीची चर्चा झाली आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. सविस्तर ऐकूयात. तेच विषय नाही. या भारतीय जनता पक्षाला काय काम नाही, हे आता तुरुंगातल्या गुंडांना त्यांचे प्रवक्ते बनवून आमच्यावरती आरोप करायला लावतात. जनता शाणी आहे महाराष्ट्राची, त्यांना माहिती आहे काय चाललंय ते. फडणवीसांनी या प्रकारचं राजकारण थांबवायला पाहिजे. अजून तरी त्यांना लोकसभेत किती मोठा फटका बसला हे त्यांनी पाहिलं. हे विषयात आम्हाला इंटरेस्ट नाही. बोला काय दुसरं आहे. तो डीजे किसका मानसिक संतुलन खराब है सबको मालूम है. उद्धव ठाकरे जी ने कोई आरोप नहीं लगाया है. क्या आरोप लगाया उद्धव जी ने? आरोप क्या है? ये लोग भ्रष्टाचार कर रहे हैं महाराष्ट्र में, ये आरोप है क्या?
ये लोग हार गए हैं लोकसभा का चुनाव, ये आरोप है क्या? कौन सा आरोप क्या होता है मुझे बताइए ना। मानसिक संतुलन की बात क्या है ये विधानसभा में पता चलेगी आपको, ठीक है? आजच्या लोकसभा मुंबई आनंद देणार पण कुणाला धारावी बॅटरीचे डस्टबिन धारावी हा मुंबईसाठी एक महत्वाचा असं एक रणमैदान झालेलं आहे. धारावीतल्या लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना 500 फुटाची घरे मिळावीत, यासाठी जो धारावीचा पुनर्वसन प्रकल्प आहे त्याला शिवसेनेचा विरोध असण्याचं कारणच नाही. किंबहुनाही घरे मिळावीत म्हणून शिवसेनेने सगळ्यात मोठा मोर्चा काढला. पण हा प्रकल्प चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये आणि ह्या प्रकल्पातून महाराष्ट्राची आणि मुंबईची लूट होऊ नये, या प्रकल्पातून मुंबई विकली जाऊ नये उद्योगपतींना, ही आमची भूमिका आहे. धारावीचा प्रकल्प आहे ना, मग धारावीच्या लोकांचं पुनर्वसन हे तिथेच व्हायला हवं. धारावीमध्ये 18 पगड जाती धर्माचे लोक आहेत. धारावीमध्ये अनेक व्यवसाय आहेत, गारमेंट असेल, चर्मकार समाज असेल, कुंभार असतील, इतर अनेक व्यवसाय करणारे लोक धारावीत आहेत. 8 लाख लोकांचा साधारण घराचा प्रश्न आहे धारावीत आणि साधारण 500 एकरच्या वर ही जमीन आहे. त्या बदल्यात संबंधित बिल्डरला फार मोठ्या प्रमाणामध्ये टीडीआर किंवा चटई क्षेत्र मिळत आहे आणि हा संपूर्ण प्रकल्प हा फायद्यात आहे बिल्डरच्या. असं असताना धारावी पुनर्वसन प्रकल्प आणि पुनर्वसनच्या नावाखाली संबंधित लाडक्या बिल्डरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही चौकडी मुंबईतले 20 मोक्याचे भूखंड यांना देत आहे. त्याच्यामध्ये मदर डेअरीची जागा आहे, मदर डेअरी, त्याच्यामध्ये आमचा मुलुंडचा टोल नाका डम्पिंग ग्राउंड, दहिसर टोल नाका डम्पिंग ग्राउंड, बडाळ्याची मिठागृह, या जमिनी ज्या राखीव आहेत मुंबईत, या जर तुम्ही धारावीच्या नावाखाली कोणाच्या घशात घालणार असाल तर हा धारावी पुनर्वसन प्रकल्प नसून ही लुटमार योजना आहे. धारावीच्या लोकांना सगळ्यात आधी तिथे घरं बांधून द्या, नंतर व्यवहाराचं बोला. आधी धारावीच्या लोकांना 8 लाख धारावीच्या लोकांना पात्र अपात्र हा विषय, याचं फार नौटंकी न करता जे तिथे राहत आहेत, जे पात्र आहेत, जे अपात्र आहेत पण तिथे राहत आहेत, त्याच्यावर बसा, चर्चा करा. 500 एकरचा भूखंड, 590 एकरचा कमी आहे का मुंबईत? उभं करा आधी लोकांची घरं. हे 20 भूखंडाचं प्रकरण काय आहे, कोणी काढलं, कोणाच्या डोक्यातून आलं, त्यातून कोणाच्या घरात खिशात काय जात आहे, हे सगळे आकडे आमच्याकडे आलेले आहेत. मुंबईत याआधी सुद्धा अनेक पुनर्वसन प्रकल्प राबवले गेलेले आहेत, म्हाडाच्या मदतीने राबवले गेलेले आहेत. पण एका उद्योगपतीला इतका मोठा भूखंड आणि त्याच्याबरोबर 20 भूखंडांचं दान, बिदागी, हे आम्ही प्रथमच पाहतो. ही लूट आहे. बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडाणीला मुंबई विकू इच्छित आहेत आणि आम्ही ते होऊ देणार नाही. धारावी प्रकल्पाच्या निमित्ताने इतर काही ऊर्जा प्रकल्पाची प्रकरणं समोर आलेली आहेत. मला मी सांगेन लवकरच. आम्ही मुंबई महाराष्ट्र एका लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही. त्यांच्या मागे किती मोठी शक्ती असू द्या, मग आम्ही लढू. असं आहे की बरोबर आहे, ते जे महाशय आहेत ते 288 जागा लढणार आहेत स्वतंत्रपणे.
बरोबर ना. त्याच्यामुळे हे देवाणघेवाण चालूच राहते ना, स्वतंत्र लढणार ना. मग त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे सरकारनं. ती देवाणघेवाणीची चर्चा होत असते बंद दारात. एका फार मोठ्या महाराष्ट्राच्या हितासाठी सामाजिक कार्यासाठी कोणी भेटले असा काय त्यांचा इतिहास नाहीये. लोकसभा निवडणुकीच्या आधी ते अमित शहाना भेटले आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी ते मुख्यमंत्र्यांना भेटले. मी कोणाचं नाव घेत नाही, पण दोन्ही वेळेला दोन वेगळ्या वेगळ्या पक्षांची सुपारी, बरं का, किंवा सभ्य भाषेत सहकार्य, सहकार हे दिसतंय होताना. काही करून महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकदीचं खच्चीकरण करायचं, यासाठी जर हे लोक मराठी करणारे महाराष्ट्राच्या शत्रूंशी हातमिळवणी करणार असतील तर इतिहास महाराष्ट्राचा त्यांना माफ करणार नाही. वक्फबोर्डाच्या कायद्यामध्ये सुधारणा आणणारा विधेयक आणणार आहे केंद्र सरकार. आपण मुख्यमंत्री आहात, आज अगोदर हे मान्य केलं, 40 वेगवेगळ्या सुधारणा आहेत, त्यावर त्याच्यावरती आम्ही अभ्यास करून मग चर्चा करू. त्याच्यावरती आता डायरेक्ट प्रत्यक्ष बोलणं बरोबर नाही. थँक्यू. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त एक कुटुंब एक झाड अशा संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून तब्बल 65,000 वृक्षांचं वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. बारामती येथील शारदा प्रांगण इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वृक्ष वाटप कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. एक झाड एक कुटुंब या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थिती लावली होती.